पुण्यात्मे आणि देवदूतांचा कर्दनकाळ, प्रत्यक्ष देवांचा शत्रू, सैतान 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 सैतान. पुण्यात्मे आणि देवदूतांचा कर्दनकाळ, प्रत्यक्ष देवांचा शत्रू, सैतान. आणि त्या सैतानासमोर मी उभा होतो. अचानक पुन्हा त्याच्या डोळ्यातून तशीच लालभडक प्रकाशाची शलाका निघते. ती इतकी प्रखर असते की तिच्याकडे बघवतही नाही. मी डोळे मिटतो. एकाएकी जोसेफ काकांचा आवाज ऐकू येतो. हे यंग मॅन, वाईट स्वप्न पाहिलंस की काय? किती तळमळतोस झोपेत? खिडकीतून उन्हाची तिरीप येते बघ डोळ्यांवर. त्याने चाळवली असेल झोप तुझी. चल, आता उठलाच आहेस तर लंच करूनच घेऊया. जेनीही आली आहे घरी. ये, तुमची ओळख करून देतो. मी हात तोंड धुवून डायनिंग टेबलवर जाऊन बसलो. खरं तर स्वयंपाकघरातून येणाऱ्या चमचमीत सीफूडच्या वासाने ओढूनच नेलं असं म्हटलं तरी चालेल. ताटात चटण्या, कोशिंबीर वगैरे आधीच वाढलेली होती. मी जोसेफ काकांच्या शेजारी बसलो आणि फारसा उशीर न करता आंटी किचनमधून एकामागून एक गरमागरम झणझणीत कालवण, तळलेले बांगडे आणि पापलेट, तिसऱ्या आणि कोळंबीचं सुक्कं वगैरे आणून टेबलावर ठेवू लागल्या. सर्वात शेवटी पाण्याने भरलेले ग्लासेस घेऊन एक सुंदर तरुणी आली आणि माझ्याच समोरच्या खुर्चीवर बसली. हीच जेनी असावी. 4 जणांपुरतं असलेलं ते डायनिंग टेबल लज्जतदार जेवणाने ओसंडून वाहत होतं. जेवणापूर्वी काकांनी माझी जेनीबरोबर ओळख करून दिली. ती हाय म्हणून गोड हसली. मीही हॅलो केलं. आधीच मी पाहुणा, त्यात समोर एक तरुणी बसलेली आणि माझं आवडतं सी फूड. खाण्यावर मनसोक्त तुटून पडावं की शिष्टाचाराचा संयम बाळगावा या द्विधा मनस्थितीत असतानाच मारिया आंटी मदतीला धावल्या. त्यांनी माझं ताट इतकं भरून वाढलं की पुन्हा काही मागण्याची गरजच भासू नये. खेळीमेळीने, चवीने भरपेट खाल्ल्यावर मी अंगणात शतपावली करायला निघून गेलो. अंधाधुंद वाढलेल्या झाडांमुळे भर उन्हातही अंगणात सावली होती. झाडाझुडपातून येणारी गार झुळूक आपल्यासोबत सोनचाफ्याचा गंध घेऊन येत होती. बंगल्यामागे संपूर्ण रानच रान पुढे किनाऱ्यापर्यंत पोचलेलं होतं. आसपास इतर गोंगाट नसताना मध्येच समुद्राची पुसटशी गाज ऐकू येत होती. मी त्या आवाजाने खेचला जात अंगणाच्या एकदम मागच्या टोकापर्यंत चालत गेलो. अंगण आणि जंगल यांमध्ये फक्त छाती एवढी भिंत होती. तिला टेकून मी समोरच्या दाट रानातून येणारे गूढ आवाज टिपत होतो. इतक्यात त्या एकमेकात गुंतलेल्या प्रचंड झाडांमागे एक तशीच प्रचंड आकृती पाहिल्यासारखे मला वाटले. मी सावध झालो. पुन्हा एकदा टक लावून पाहू लागलो. खरंच तिथे काहीतरी विचित्र होतं. एखाद्या प्रचंड झाडालाच हातपाय फुटले असावेत असं काहीसं वाटत होतं. अचानक त्या आकृतीशी माझी नजरानजर झाली. मी दचकून 1-2 पावलं मागे आलो. तेवढ्यातच कोणाचा तरी हात खांद्यावर पडला आणि मी दचकलोच. काय झालं एवढं दचकायला? आणि इथे काय करतोयस तू भर दुपारी? ती जेनी होती. काही नाही, सहजच फेरफटका मारत होतो तेव्हा रानात काहीतरी दिसलं, मी म्हटलं. कुठे काय? मला तर नाही दिसत काही, ती भिंतीपलीकडे पाहत म्हणाली. खरंच तिथे कुणी नव्हतंच आता. कदाचित मला भासच झाला असावा. आमच्या पाहुण्यांना आतापासूनच एकटं वाटू लागलं का? तिने हसून विचारलं. तसं काही नाही, मला आवडतं एकटं राहायला. पण मी इन्स्टिट्यूटमधून येईपर्यंतच एकटं राहायचं तू. मी आल्यावर आपण खूप गप्पा मारायच्या. तू मला तुमच्या मुंबईबद्दल, बॉलिवूडबद्दल सांगायचं. मी तुला आमचा गोवा फिरवून आणेन. डील? तिने हसून हात पुढे केला. मीही गुपचूप मान्य केलं. मग तासभर ती अंगणातील झुडपात दडलेल्या चिमण्यांसारखी चिवचिवत राहिली आणि मी चेहऱ्यावरचं स्मितहास्य जराही ढळू न देता ते सारं ऐकत होतो. दुसऱ्या दिवशी रविवार होता. सकाळी लवकरच सर्व आटपून मी, जोसेफ काका आणि जेनी जागा बघायला गेलो. फक्त अर्धा मैलाचं अंतर होतं. तरीही काकांनी आपली गाडी घेतलीच. येईपर्यंत ऊन होईल असं त्यांचं मत होतं.
रस्ता पक्का होता आणि दोन्ही बाजूंनी वाढलेल्या झाडांची सावली, गुलमोहरांचा सडा याने भलताच शोभून दिसत होता. किनारा जवळ येऊ लागला, पण दर्शन होण्याआधीच दर्याची गाज ऐकू आली. किनाऱ्यावर पाय ठेवताच मऊशार वाळूवरून धावत जाऊन लाटांवर उडी घ्यावी असा मोह ज्याला होत नाही त्याने आयुष्य रसहीन झालंय असं समजावं. मलाही तसंच काहीसं वाटत होतं. पण काकांनी किनाऱ्यावरून गाडी त्या बंगल्यासमोरच थांबवली. आम्ही गाडीतून उतरलो तेव्हा सर्वप्रथम नजरेत भरला तो अथांग दर्याच. त्या खाऱ्या हवेत मी मोठा श्वास घेतला. मुंबईची आठवण झाली. मग आम्ही त्या टेकडीवरच्या बंगल्याच्या दिशेने चालू लागलो. प्रत्येक पावलागणिक त्या वास्तूचा अफाटपणा माझ्या नजरेत भरत होता. बऱ्याच वर्षांपूर्वी हरवलेली एखादी आवडती वस्तू अचानक पुन्हा सापडावी तसं काहीसं मला वाटू लागलं होतं. नकळतच माझा चालण्याचा वेग वाढला. धापा टाकणाऱ्या जोसेफ काकांच्याही पुढे मी लगबगीने चालत गेलो. पण प्रवेशद्वार बंद होतं. हातात जुनी कागदपत्रे ठासून भरलेली फाईल घेऊन एक माणूस अचानकच कुठून तरी अवतरला. तो कदाचित एजंट असावा. त्याने काकांना गुड मॉर्निंग केलं, मग प्रवेशद्वार उघडलं. नेहमीच्या सराईतपणे आधी त्याने बंगल्याच्या आसपासची मोकळी जागा दाखवली, मग पाठीमागचं रान दाखवलं. बंगल्याचं प्रवेशद्वार समुद्राच्या दिशेने होतं, त्यामुळे वरच्या मजल्यावर सर्वच्या सर्व खोल्यांना सी व्ह्यू मिळतो. पोर्तुगीजकालीन दगडी बांधकाम आहे. 200 वर्ष झाली या वास्तूला, पण आणखी 200 वर्ष सहज टिकेल अशी भक्कम आहे. मध्यंतरी बंगल्याच्या छपराची थोडी पडझड झाली होती. जुन्या मालकांनी ती नीट करून घेतली. त्यांचाही हॉटेलच टाकण्याचा विचार होता, पण ते नाही जमलं आणि आता ते कॅनडामध्ये जाऊन स्थायिक झाले ते झालेच. डील नक्की झाली तर एकदाच येऊन सह्या करून मोकळे होतील, एजंट म्हणाला. एजंटने दरवाजा उघडला. आतमध्ये पोर्तुगाली पद्धतीने सजवलेला प्रशस्त हॉल होता. स्वयंपाकघर आणि इतरही काही ऐसपैस खोल्या होत्या. तळघरातील स्टोरेज रूमकडे नेणारा दरवाजा एका कोपऱ्यात होता. मी नकळत तिथे वळलो, पण इतक्यात एजंटने हाक मारली. तिथे फार काही विशेष नाही साहेब, वर चला तुम्हाला गंमत दाखवतो. मग आम्ही तिघेही तो भक्कम लाकडी जिना चढून त्या एजंटच्या मागे तो कसली गंमत दाखवतो ते पाहायला गेलो. वरती 10 खोल्या एका रांगेत होत्या. प्रत्येक खोली आतून चांगली प्रशस्त होती. त्यांची पुढची बाजू समोरच्या दर्याकडे तर मागची हिरव्यागार रानाकडे उघडत होती. बंगल्याचं छप्पर आणि ढासळलेली एक बाजू अलीकडेच म्हणजे 20-25 वर्षांपूर्वी दुरुस्त केलेली वाटत होती. सर्व झालं आणि आम्ही पुन्हा खाली येऊन तिथेच डायनिंग टेबलवर कागदपत्रे तपासायला बसलो. मागच्या 20-एक वर्षात आतापर्यंत त्या बंगल्याने 4-5 मालक बदलले होते. असं का विचारल्यावर एजंटही थोडासा बावरला. मग जोसेफ काकांकडे पाहून म्हणाला, तुमच्यापासून काय लपवायचं साहेब, तुम्हाला सर्व ठाऊक आहेच. खऱ्या खोट्या माहीत नाहीत, पण बऱ्याच अफवा आहेत या बंगल्याबद्दल. जुनी वास्तू दिसली की ती भूतबंगलाच असा आपल्याकडच्या लोकांचा समज असतो. मग कुणाला इथे भूत दिसतं तर कुणाला प्रेत. पण खरं सांगू का, या अफवांमुळेच ही जागा तुम्हाला इतक्या स्वस्तात मिळेल. नाहीतर साहेब, जितकी या बंगल्याची किंमत ठरली आहे त्याच्या दुप्पट किमतीत एवढी जागाही कुठे तुम्हाला मिळायची नाही. ते खरंच होतं. इथे येण्यापूर्वी मी गोव्यातील सी फेसिंग जागांच्या किमतीचा अंदाज घेतला होता. हा बंगला आम्हाला खूपच स्वस्तात पडत होता. भूताखेतांवर ना माझा विश्वास होता, ना जोसेफ काकांचा, ना माझ्या बाबांचा. आम्ही डील पक्क करायचं ठरवलं. तरीही एकदा जेनीचा विचार घ्यावा म्हणून मी तिला विचारलं. तिनेही छानच आहे असं म्हणून प्रतिसाद दिला आणि गोड हसली. मी तिथल्या तिथे ॲडव्हान्सची रक्कम बंगल्याच्या सध्याच्या मालकांच्या खात्यात ट्रान्स्फर केली आणि येताना बाजारातून मिठाई घेऊनच परतलो. घरी फोन करून आईबाबांनाही शुभवार्ता कळवली. अखेर आमचे स्वतःचे हॉटेल सुरू होणार होते. जेनीही भलतीच खुश होती. ती इंटिरियर डेकोरेटिंगच्या शेवटच्या वर्षाला होती आणि मी तिला आमच्या हॉटेलचे इंटिरियर करण्याची परवानगी दिली. पण काम इथेच संपत नव्हतं. अव्वल दर्जाचे शेफ्स, बारटेंडर्स, वेटर्स, असिस्टंट्स आणि कितीतरी जणांची भरती करायची होती. किचनचे इक्विपमेंट्स, फर्निचर आणि नाना तऱ्हेची खरेदी बाकी होती. सुदैवाने माझ्या बाबांनी आणि जोसेफ काकांनी एका पंचतारांकित हॉटेलातच एकत्र काम करून रिटायरमेंट घेतली होती. आपलं स्वतःचंही एक हॉटेल असावं हे स्वप्न तेव्हापासूनचं होतं. आता ते पूर्तीस येत होतं.
त्यांच्या लाखमोलाच्या अनुभवाची आम्हाला नितांत गरज होती. अजिबात वेळ न दवडता दुसऱ्या दिवसापासून जोसेफ काका आणि मी वेगवेगळ्या लोकांना, घाऊक विक्रेत्यांना जाऊन भेटत होतो. डील्स होत होत्या, काही मोडतही होत्या. नवनवीन लोकांशी संबंध जुळत होते. काकांसोबत राहून जणू मी हॉटेल मॅनेजमेंटच शिकत होतो. कधी कधी जेनीही सोबत असायची. तिने हॉटेलसाठी अनेक डिझाईन्स रेखून ठेवल्या होत्या. बंगल्याचा मूळ क्लासिक लुक कायम ठेवून येणाऱ्या पाहुण्यांच्या कम्फर्टचीही कशी सोय होईल याचे तिने उत्तम नियोजन केले होते. सजावटीसाठी टॅक्सीडर्मी केलेले समुद्री जीव ठिकठिकाणी लावण्याची तिची कल्पना उत्तमच होती. त्यातही मेन रिसेप्शन टेबलवर एक मोठा सोडफिश लावण्याची योजना तर हॉटेलच्या सौंदर्याला चारचांद लावणारी होती. बंगल्याच्या मालकांनी पुढच्या आठवड्यात येण्याचं मान्य केलं होतं. तेव्हा एकदाच फायनल पेमेंट करून चाव्या मिळवल्या की हॉटेल आपलंच. आता मला जेनीसोबत बोलायला, फिरायला अवघडल्यासारखं वाटत नव्हतं. कधी कधी तर आम्ही दोघंच खरेदी करायला जात असू. कधी फावल्या वेळेत किनाऱ्यावर येऊन वाळूत बसून सूर्यास्ताचा आनंद घेत असू. तिच्या सहवासात मला माझ्यातला जुना मी गवसायचा, जो स्वत्वाच्या शोधार्थ भटकत नव्हता, गोंधळलेला नव्हता, ज्याची जीवनाची व्याख्या अगदी सोपी होती, आहे तो क्षण जगणं. पुन्हा मला कविता सुचू लागल्या. मी त्या एकटाच गुणगुणायचो, पण कधी तिने पकडलंच तर सूर्यास्ताला साक्षी ठेवून तिच्यासाठीही त्या गुणगुणायचो. त्या दिवशी जेनीला आपल्या इंटिरियर प्लॅनसाठी बंगल्याची काही मापे घ्यायची होती. जोसेफ काकांनी एजंटकडून चाव्या मागितल्या. डील पक्कीच आहे आणि आपल्याला घसघशीत कमिशनही मिळतंय, म्हणून त्याने खुशीने आम्हाला चाव्या दिल्या. मग एक दिवस संध्याकाळी उन्हे थोडी कलल्यावर दोघेही चालतच बंगल्यावर पोचलो. ते दणकट दार ढकलताच अतिउत्सुकतेची एक लहर शरीरातून धावू लागली. आज एजंटच्या मागून मागून धावण्याची गरज नव्हती. मी शांतपणे आरामात त्या बंगल्याला पाहू शकत होतो. जेनीला हॉलमध्येच आपलं काम करायचं होतं. तिला माझी काही गरजही नव्हती. म्हणून मग मी सावकाश एकेका खोलीत डोकावू लागलो. तिथल्या भिंती, फर्निचर, मोजक्या वस्तू, प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून त्यांची ऊर्जा जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. ही कला मी सिक्कीमला असताना बौद्ध भिक्षूंकडून शिकलो होतो. प्रत्येक वास्तूत एक ऊर्जा असते. ती चांगली की वाईट हे ओळखण्याची कुवत जरी माझ्यात नसली तरी या बंगल्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात एक जबरदस्त ऊर्जा आहे हे मात्र मला कळले होते. त्या ऊर्जेत एक ओढ होती. ती मला साथ देते असे वाटत होते. एका अंधाऱ्या खोलीत मला एक विचित्र अस्पष्टसा आवाज ऐकू आला. मी नीट लक्ष देऊन ऐकू लागलो. तो आवाज फरशी खालून येत असल्यासारखं वाटलं. मी खाली वाकून जमिनीला कान लावला. प्रथम काही गूढ अस्पष्ट असे आवाज, मग कुठल्या तरी अनामिक भाषेतील मंत्र आणि सरतेशेवटी खंबीर पण भयप्रद आवाजातील वाक्य. हे भास नव्हते. खाली खरंच कोणीतरी असावं. मी बेसमेंटच्या दिशेने निघालो. तिथल्या अवजड दारापर्यंत पोचलो. इथवर दिवसाचा प्रकाशही जेमतेमच होता. सूर्यास्ताला काहीच मिनिटे उरली होती. अंधार पडण्यापूर्वी आम्हाला इथून निघायचं होतं. एजंटने दिलेल्या चाव्यांच्या जुडग्यातील प्रत्येक चावी मी त्या दाराला लावून पाहिली, पण ते अवाढव्य कुलूप कोणत्याच चावीने उघडेना. कदाचित त्या कुलपाची चावी त्या जुडग्यात नव्हतीच. मला अचानक नैराश्याने घेरले. मी उद्विग्न होऊ लागलो. कानाजवळून घामाची धार खाली ओघळू लागली आणि तेवढ्यातच जेनीची भयंकर किंकाळी ऐकू आली. माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. शक्य होतं तेवढ्या वेगाने मी तिच्यापर्यंत धावत गेलो.